नमो बुद्धाय जय भीम प्रहार जनशक्ती पक्षाचे यामध्ये 1500 रुपयातून जे मानधन आहे ते मानधन वाढलेले आहे आणि बच्चू कडू यांना आभार व्यक्त करण्यासाठी संविधान चौक नागपूरमध्ये असंख्य प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते यामध्ये आले आहेत आणि आपण बघू शकता की यामध्ये जे 1500 रुपये 1500 रुपये वरून 2500 रुपये झाले, त्यामुळे त्यांचे कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी यामध्ये असंख्य प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते यामध्ये आले आहेत आणि आपण त्यांच्याशी वार्ता करूया। आपल्या समोर मान्यवर आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे जे मानधन वाढलेले आहेत आणि त्यांचे बच्चू कडू यांचे आभार व्यक्त करण्यासाठी संविधान चौक नागपूरमध्ये प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते यामध्ये आले आहेत। ताई, तुम्ही काय सांगू शकाल की मानधन वाढलेलं आहे आणि 1500 रुपयातून 2500 रुपये झाले आहेत, तुम्ही काय सांगा? मी सरकारला सर्वात पहिले मी हे सांगणं इच्छितो की बच्चू कडू जे आमचे भाऊ आहेत ते आमच्यासाठी सतत लढत राहतात आणि सरकारला झुकवून त्यांनी 1000 रुपये वाढवले आमचे, तर आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि अपंगांना असंच वाढत राहायला पाहिजे आणि सर्व लोकांनी आमच्या बच्चू भाऊला सहकार्य केलं पाहिजे। आज महागाई खूप आहे तरी लाडली बहिणीला 1000 रुपये सरसकट देतात आणि अपंगांना एकही रुपया देत नाही, त्यामुळे आम्हाला बच्चू भाऊचा आभार करायचा होता म्हणून आम्ही संविधान चौकामध्ये हे आभार प्रदर्शनचा कार्यक्रम केला आहे। आम्ही धन्यवाद करतो त्यांना की आमचे 1000 रुपये वाढवले आहेत त्यांनी। निराधार, दिव्यांग, विधवा, श्रावणबाळ अशा विविध त्यांना मानधन वाढलेलं आहे आणि बच्चू कडू जे आजपर्यंत ते शेतकरीसाठी लढत होते परंतु शेतकरीच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या, तुम्ही काय सांगाल? शेतकऱ्यांसाठी त्यांचा सतत लढा आहे आणि ते करून आणतील हे आम्हाला खात्री आहे, कारण की आमचे पैसे वाढवले आहेत आणि याच्यावर आमची मागणी होती की आम्हाला 4000 रुपये महिना मिळाला पाहिजे, पण 4000 नाही पण 1000 वाढवले, तेच बहुत महत्त्वाचे आमच्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचा लढा चालू आहे। ओके।